नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एस-एस-सी एंड रेल्वे एक्झाम या YouTube चॅनलवर. आजचा व्हिडिओ महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण या व्हिडिओला तुमच्या मागणीतूनच बनवलेला आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ग्रुप डी ची जी एक्झाम आहे ती 3 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. तर असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना सामान्य विज्ञानाचे इम्पोर्टंट टॉपिकची लिस्ट हवी होती, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तुम्ही जर सामान्य विज्ञानाचे इतकेच टॉपिक जरी व्यवस्थित केले, याची रिव्हिजन केली आणि याच टॉपिकचे पी-वाय-क्यू प्रश्न अभ्यासले तरी सुद्धा तुम्ही 25 पैकी 20-22 प्रश्नांची उत्तरं तर हमखास देऊ शकता. 100% तुम्ही याचे उत्तर देऊ शकणार आहात. ठीक आहे. तर आपण बघूया टॉपिक बद्दल. सगळ्यात पहिले आहे विद्युत प्रवाह. विद्युत प्रवाह हा जो टॉपिक आहे याच्यावरतून तुम्हाला प्रश्न विचारले जातील न्यूमरिकल्स. जसं की तुम्हाला विद्युत प्रवाह काढायचा आहे किंवा याचं काही तुम्हाला एकक विचारलं जातं. नंतर आहे प्रकाश. प्रकाशामध्ये अपवर्तन, परावर्तन, प्रकाशाच्या ज्या विविध क्रिया आहेत त्याच्याबद्दलचे प्रश्न असतील. त्यानंतर मानवी डोळा. ठीक आहे. मानवी डोळ्याचेही प्रश्न यामध्ये विचारले जातील. जसं निकट दृष्टी दोष, दूरदृष्टी दोष याला दूर करायसाठी कुठला भिंग वापरला जातो, अशा पद्धतीचे प्रश्न इथे असतील. गती व बल याच्यामध्ये तुम्हाला गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा हे सगळे जे न्यूमरिकल्स आहे अशा पद्धतीचे विचारले जातात. नंतर आहे ॲसिड बेस म्हणजे आम्ल आम्लारीचे काही प्रश्न तुम्हाला असतील, की आम्लामध्ये कोणते रसायन असतं, आम्लारीमध्ये काय आहे, जसं की आम्लामध्ये H+ असतात, तर आम्लारीमध्ये OH- आयन्स असतात. मग आम्लारी विरघळणारं आहे का पाण्यात, असे प्रश्न तुम्हाला येतात. ठीक आहे. नंतर आहे आवर्त सारणी. आता आवर्त सारणी म्हणजे जसे काही पूर्ण मूलद्रव्य आहे त्यांच्या संयुजा आहे. संयुजा इलेक्ट्रॉन काय असतात? त्या इलेक्ट्रॉनचं जसं की आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपण काढतो त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इकडे येईल. नंतर आहे धातू व अधातू. ठीक आहे. धातू व अधातू, रासायनिक अभिक्रिया असेही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. धातूचे काही गुणधर्म, अधातूचे गुणधर्म, त्याच्यामधून विद्युत वाहून जाते का? विद्युत सुवाहकता यामध्ये आहे का? असे प्रश्न याच्यातून येऊ शकतात. नंतर आहे पूर्ण संपूर्ण मानवी जीवशास्त्र म्हणजे ह्युमन फिजिओलॉजी. ज्याच्यामध्ये पेशी, पेशीची रचना, आपलं पेशीचं जे एकक आहे, ठीक आहे, त्याबद्दल प्रश्न विचारले जातील. पेशी अंगके काय असतात, त्यांचे कार्य काय असतात, त्याचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. पेशीचा शोध कोणी लावलेला आहे, असे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पूर्ण जसं की प्रजनन संस्था आहे, अस्थि संस्था आहे, रक्तविसरण संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, ह्या ज्या सगळ्या इंद्रिय संस्था आहेत, त्याचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर मानवी जीवशास्त्र हे सगळ्यात जास्त हाय लेव्हलला आहे, कारण तुम्हाला ह्याच्यातून जास्त प्रश्न विचारले जातात. जसं की तुम्ही पी-वाय-क्यू प्रश्नांचा अभ्यास केला असेल, तर तुम्हाला यातलेच प्रश्न जास्तीत जास्त होते. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रजनन व पोषण. प्रजनन आणि पोषणामधून बरेचसे प्रश्न विचारले जातात. पोषणशास्त्र म्हणजे आहारशास्त्रामध्ये आपल्याला एनर्जी मिळवून देणारे पदार्थ कोणते असतात, किती पद्धतीने, किती प्रमाणात एनर्जी आपल्याला त्याच्याने कंझ्युम होते. मुख्य स्रोत जसं की कर्बोदकाचे स्रोत काय, प्रथिनांचे स्रोत काय, त्याच्याने किती एनर्जी आपल्याला मिळणार आहे, असे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जातील. बघा जसं की प्रजननाचेही पद्धती असतात. वनस्पती प्रजनन, प्राणी प्रजनन याच्यावरचे भरपूर प्रश्न पी-वाय-क्यूलाही आलेले आहे. 2024 चे ज्यांनी पेपर दिले त्यांना हे माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे पेशी व रचना. जसं मी सांगितलं मानवी जीवशास्त्र, त्याच पद्धतीने पेशी याच्यातही येतं आणि एक मी सेपरेट तुम्हाला सांगते, कारण पेशी हे जे चॅप्टर आहे यामध्ये भरपूर असे प्रश्न बनू शकतात, जे तुमचं मेरिट पण ठरवतील. ठीक आहे. तर ग्रुप डी ची एक्झाम 3 तारखेपासून सुरू होत आहे. त्या एक्झामसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप बेस्ट ऑफ लक. आणि या टॉपिकचा जर तुम्ही चांगल्यात चांगला अभ्यास केला, तर तुम्ही सामान्य विज्ञान एकदम छान पद्धतीने क्लिअर करू शकतात. सामान्य विज्ञानाला चांगल्यात चांगला अभ्यास करण्यासाठी आपण दररोज लाईव्ह लेक्चर घेतो. कुठल्या चॅनलवर? तर टिक्कर मराठी एस-एस-सी एंड रेल्वे एक्झाम ह्या YouTube चॅनलवर दररोज सकाळी 10 वाजता सामान्य विज्ञानाचं लेक्चर सुरू झालेलं आहे. एक नवीन सीरीज आपण सुरू केलेली आहे. फक्त ग्रुप डी चे प्रश्न आपण इथे घेत आहोत. तुमची चांगली तयारी व्हावी म्हणून सगळ्यांनी लेक्चरला प्रेझेंट राहायचं आहे आणि अशाच व्हिडिओसाठी टिक्कर मराठी एस-एस-सी एंड रेल्वे एक्झाम YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लेक्चर आवडल्यास लाईक करा आणि ह्या लेक्चरला जास्तीत जास्त शेअर करायचं भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.